नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके आपलं सगळ्यांचं स्वागत करते। मी सध्या आहे राहुरी शहरामध्ये आणि आज आहे राहुरीचा आठवडे बाजार। त्यासोबतच आज महत्त्वाची गोष्ट देखील राहुरीमध्ये घडली आहे, ती म्हणजेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश नांदेव लंके यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी शरद पवार यांची सभा पार पडली। या सभेसाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष राजेंद्रदादा फाळके आणि समवेत शिवसेनेचे काही नेते, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते, असे अखंड सर्वच नेते मंडळी या व्यासपीठावरती होते। आणि यावेळी शरद पवार यांनी देखील चांगल्या पद्धतीने भाषण केलेलं आहे। आणि आज खरा मुद्दा या ठिकाणी पकडला तो म्हणजेच इंग्रजी बोलण्याबद्दलचा मुद्दा देखील शरद पवार यांनी आज स्पष्ट करून दाखवलाय की आपल्या संसदेमध्ये फक्त इंग्रजी एवढीच भाषा नाहीये, तर 18 भाषा बोलल्या जातात आणि 18 भाषांवर काम केलं जातं। एका व्यक्तीनं मराठीमध्ये देखील संसदेमध्ये भाषण गाजवलेलं आहे, असं म्हणत शरद पवार यांनी समारोप असा केला की आम्ही फाटका माणूस दिला आणि या माणसाला काम करण्याची संधी द्या, असं म्हणत शरद पवार यांनी या सभेमध्ये भाषण केलं। तिच्या 18 भाषेचे अनुवादक असतात, कामाला मशीन लावतात। मी मराठी बोललो तर कर्नाटकाचा माणूस असो, तामिळनाडूचा माणूस असो, काश्मीरचा माणूस असो, त्याला त्याच्या भाषेत माझं भाषण हे सांगितलं जातं आणि माणसांना, प्रधानमंत्र्यांना सुद्धा सांगितलं जातं। आणि त्यामुळे मी इंग्रजी बोलतो, त्यामुळे फार छान झालं असं काही सांगायचं नाही। ते तुमचे इंग्रजी तुम्हाला असं आम्हाला इतर फाटका माणूस पण फाटक्या समाजाच्या हिताची जपणूक करणार आणि मराठीमध्ये आणि आमच्या गावला मराठीमध्ये बोलणारा माणूस त्या ठिकाणी हवा आणि तो आज आणि या ठिकाणी निलेशच्या रूपाने तुम्हाला सगळ्यांना दिला, त्यांना मोठ्या मताने विजय करा। ते शिकून चित्तानी वाजवणारा माणूस। तर अधिकृत उमेदवार असणारे निलेश नांदेव लंके यांनी ही सभा गाजवली आहे। निलेश लंके यांनी आज चांगल्या पद्धतीने सगळ्या मुद्द्यांना हात घातलाय। अभी नाही तो कभी नाही असं ते म्हणतायत। एकदा संधी घ्या, संधी दिल्यानंतर मी सोनं करेल। तुम्ही देखील छाती रोखून सांगाल की आपण चांगल्या माणसाला मत दिलंय आणि मी चांगलं काम करून दाखवेल। तुम्हाला इकडे तिकडे फिरताना अभिमान वाटेल। आपण संसद सुद्धा बंद पाडू असा विश्वास त्यांनी दाखवलाय। तुम्हाला पण शब्द देतो, आपण शेतकऱ्याचा पुत्र आहे। एकदा तुम्ही मला संधी द्यावं, नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसद बंद पाडली ना आपण हटके। आणि आपण कुठला गुंड नाहीयेत, आपल्यावरती फक्त शेतकऱ्यांसाठी एक गुन्हा दाखल आहे असं देखील स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। अनेक मुद्द्यांना या ठिकाणी निलेश लंके यांनी हात घातलाय आणि खऱ्या अर्थानं निलेश लंके यांची आज जी सभा झाली ती सभा ऐकण्यासारखी होती आणि या सभेला अलोट गर्दी होती। मंडपामधल्या खुर्च्या सगळ्या हाऊसफुल झाल्या होत्या। मंडपाच्या आजूबाजूला अगदी रस्त्याच्या कडेला झाडाखाली काही मंडळी या ठिकाणी भाषण ऐकण्यासाठी थांबली होती। स्टेजच्या समोरचा असतो तो देखील हाऊसफुल झाला होता। त्यामुळे इतक्या तळपत्या उन्हात देखील मंडपाखाली लोकांनी या सभेचा आनंद घेतलाय आणि अनेक लोकांनी जनतेमधून अनेक प्रश्न उपस्थित केले, जसं की निळवंडेचं पाणी असेल, त्याचबरोबर दुधाचा विषय असेल, अशा अनेक मुद्दे लोक स्वतःहून नेते मंडळींना सांगत होते की तुम्ही या मुद्द्यांवरती बोला, हे मुद्दे राहिलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी ही सभा अत्यंत महत्त्वाची झाली आहे। तर या सगळ्यामध्ये स्थानिक असणारे जे आमदार आहेत प्राजक्त दादा तनपुरे यांचं भाषण देखील महत्त्वाचं राहिलंय। प्राजक्त दादा यांनी जाहीरपणे सांगितलं की राहुरी तालुका ही कोणाची जहागिरी नाहीये आणि ज्या लाडक्या बाळांना घेऊन विखे फिरतायत त्या लाडक्या बाळांचा 6 महिन्यात समाचार लागला ना आहे। कितीतरी तुम्ही लाड केले तरी त्या बाळांना आता ही जनता त्यांची जागा दाखवून देईल असं म्हणत खोचक टोला देखील लगावलेला आहे। तर आपण पूर्णपणे या ठिकाणी लंकेंसोबत आहोत, आपली सर्व समर्थक लंकेंसोबत आहेत आणि या ठिकाणी राहुरी कारखान्याचा मुद्दा देखील मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला। आज ज्या पद्धतीनं कारखान्याबद्दल आश्वासनं दिली गेली होती, सभासद मंडळी आहेत त्यांची कुठलीही कामं झालेली नाहीयेत, अशा अनेक मुद्द्यांवरती आजच्या या सभेमध्ये भाष्य करण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी सभा प्रचारासाठी होती तर निलेश लंके यांनी आवाहन केलं आहे की तुम्ही मला निवडून द्या, मी तुमच्या संधीचं सोनं करेल आणि
तुमचा जो विश्वास आहे तो विश्वास मी खरा दाखवून देईल। तर प्राजक्त तनपुरे यांनी थेट आदेशच दिले आहेत की आपण निलेश नांदेव लंके यांना निवडून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा। असं एकंदरीत ही सभा चांगल्या पद्धतीने पार पडली आहे। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये ही सभा पार पडल्यामुळे चांगली चर्चेला विषय राहिलेला आहे आणि महाराष्ट्रात देखील आता या सभेचा मोठी चर्चा आहे। शहरातल्या गर्दीला वैतागले आहात, निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचंय आणि तेही अगदी कमी अंतरावरती। चला तर मग शहरापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू श्यामला एक वेळ अवश्य भेट द्या। हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट, बर्थडे पार्टी, किटी पार्टी, भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। आमचा पत्ता नगर सोलापूर रोड, वाळुंज। शहरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम, एक वेळ अवश्य भेट द्या।